कोलकाता आणि चेन्नईमध्ये प्लॅस्टिकची अंडी सापडल्यानंतर डोंबिवलीतही प्लॅस्टिकची अंडी विकली जात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। डोंबिवलीतल्या गोग्रासवाडीतील एका ग्राहकाला याचा अनुभव आला। अमय गोखले अशा ग्राहकाचं नाव असून त्यांनी मंगळवारी 2 अंडी खरेदी केली, मात्र ऑमलेट करताना त्याला नेहमीसारखा वास आला नाही, तसंच त्याची चव सुद्धा वेगळी लागल्यानं त्याची शंका बळावली। त्याचबरोबर अंड्याच्या टरफलातून प्लॅस्टिकचा दोराही निघाल्याचं अमयचं म्हणणं आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अमय गोखले यांनी केली आहे। काल रात्री जेवायला म्हणून मी अंडी आणलेली 10 वाजता अंडी आणली आणि त्याचं ऑमलेट केलं, पण ऑमलेट खाताना मला जाणवलं की ते थोडंसं चव त्याची वेगळी आहे, वास पण काही आला नाही आणि असं तर म्हणून मी चेक केलं तर त्या अंड्याच्या टरफलामधनं मला प्लॅस्टिक सारखे काही धागे दिसले असं, तर मी ते काढून बघितलं तर ते प्लॅस्टिक असल्याचं मला जाणवलं। तर मला असं वाटतंय की सरकारने याच्याबद्दल काहीतरी लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा, म्हणजे लोकांच्या जीवाला जी हानी पोहोचते ती नाही पोहोचणार। पुण्याच्या रस्त्यावर वाहन चालवताना आता नियम पाळणं बंधनकारक ठरणार आहे, कारण मुंबईप्रमाणेच पुण्यातही सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास सीसीटीव्हीद्वारे थेट कंट्रोल रूमला माहिती पोहोचवली जाईल आणि कंट्रोल रूममधून तुमच्या मोबाईलवर मोडलेला नियम आणि त्यासाठीच्या दंडाचा मेसेज पाठवला जाईल। 7 दिवसांच्या आत हा दंड भरला नाही तर ही माहिती आरटीओकडे सोपवली जाणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूनं आणखी एका चिमुरड्याचा बळी घेतला। दिघी इथं राहणाऱ्या 1 वर्षीय मुलाचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला। गेल्या 8 दिवसांपासून त्याच्यावर पालिकेच्या YCN रुग्णालयात उपचार सुरू होते। 8 दिवसांपूर्वी आणखी एका चिमुरड्याचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला होता। शहरात आतापर्यंत 11 जणांचा स्वाईन फ्लूनं बळी घेतलाय, तर अन्य 3 अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना सुरू असल्याचे दावे केले जात आहेत। मृतांचा आकडा पाहता हे दावे कितपत खरे यावर शंका निर्माण केली जाते। एअर इंडियातील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली। गायकवाडांवरील विमान प्रवासाची बंदी कायम राहावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली। माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेश गांधी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आतापर्यंत 57,000 लोकांनी सही केली आहे। रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान कंपन्यांची बंदी कायम राहावी या मागणीसोबतच पोलीस आणि तपास यंत्रणांना त्यांच्या विरोधात कारवाईसाठी मोकळीक मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। उल्हासनगर महापालिकेवर तब्बल 38 वर्षांनी भाजपचा झेंडा फडकला। भाजपच्या मीना आयलानी यांची महापौरपदी तर साई पक्षाच्या जीवदान इदनानी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली। यावेळी शिवसेनेनं साई पक्षाच्या नोंदणीवर हरकत घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचा युक्तिवाद केला, मात्र या याचिकेचा काहीही निर्णय अद्याप लागलेला नसल्यानं कोकण विभागीय आयुक्तांनी साई पक्षाला दिलेली मान्यता कायम ठेवत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे शिवसेनेनं सभात्याग केला आणि भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झाला। पारदर्शकतेचा नारा देत पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड पालिकेवर सत्ता मिळवणाऱ्या भाजपनं नवनवे नियम लागू करून अधिकाऱ्यांचे धाबे दणाणून सोडलेत। बैठकीत ऐनवेळच्या विषयांवर बंदी, मुदतवाढीचे विषय आणू नयेत, वाढीव खर्चाच्या विषयांवर बंदी, बैठकीत असलेल्या अधिकाऱ्यांना गणवेश सक्ती असे नवे नियम करण्यात आलेत। उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वीक ऑफ द ऑफिसर म्हणून सन्मानित केलं जाणार आहे। स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी पहिल्याच बैठकीत हे सगळे नियम ठरवले आहेत। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील भीमा नदीपात्रातील वाळू तस्करांवर छापा टाकत 4 फायबर बोटी नष्ट करण्यात आल्या। दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी केलेल्या कारवाईत जिलेटिनच्या सहाय्यानं या बोटी उडवून देण्यात आल्या। कानगावातील भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी महसूल विभागाला दिली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। कल्याणच्या रेती बंदरमध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळ सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर कारवाई करण्यात आली। ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी अचानक धाड टाकून हजारो ब्रास रेतीसह 200 बोटी, 150 पंप आणि 44 क्रेन जप्त केलेत। या सर्व साहित्यांची किंमत काही कोटींच्या घरात आहे। अचानक झालेल्या कारवाईमुळे रेती माफियांसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली। जिल्हाधिकाऱ्यांनी 132 अवैध जेट्टींसह सर्व साहित्य जप्त करून नष्ट करण्याचे आदेश दिलेत। याशिवाय महसूल आणि बंदर विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे।
लोणावळ्यातील तरुण आणि तरुणीच्या मृत्यूची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। सार्थक वाकचौरे असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा अहमदनगरचा राहुरीचा आहे, तर श्रुती डुंबरे असं या मुलीचं नाव असून ती मूळची पुण्याच्या ओतूरची असल्याची माहिती मिळते। हे दोघंही पुण्यात शिकत होते। या दोघांच्या मृतदेहांचे हातपाय बांधण्यात आले होते, तर अंगावर आणि डोक्यावर जखमा आढळल्या। नवी मुंबईतल्या नेरूळ रुग्णालयात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला। छाया शिंदे असं या महिलेचं नाव आहे। पाठीत पाणी झाल्यामुळे 42 वर्षीय छाया शिंदे 3 एप्रिलला उपचारांसाठी नेरूळ रुग्णालयात दाखल झाल्या। त्यांच्या पाठीतून पाणी काढल्यानंतर त्यांची तब्येत ठीक असल्याचं नातेवाईक सांगतात, मात्र त्यांची तब्येत अचानक बिघडली। त्यावेळी रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नव्हता। इतकंच नव्हे तर ऑक्सिजनचा सिलेंडर कसा सुरू करायचा हेही इथल्या नर्सला माहिती नसल्याचा आरोप शिंदेंच्या कुटुंबियांनी केला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच छाया शिंदे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी कारवाईची मागणी केली आहे।